हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर नवीन ब्लॉग मध्ये परत एक वेळेस तुमचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये बोलली होती की आम्ही फिरायला जातोय कुठेतरी. तर कुठे म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जातोय कोल्हापूरला 3-4 दिवसासाठी. विशाळगड, पन्हाळगड वगैरे 2-3 ठिकाणी जायचंय. तर आम्ही जातो 29 तारखेला रात्री आणि 2 तारखेच्या रात्रीपर्यंत रिटर्न येणार आहे. तर हे आमचा 3-4 वर्षाचा प्लॅन होता. फायनली तो आता आमचा ठरलेला आहे, आम्ही निघालोय. पण आता दिवस एवढे कमी आहेत ना, आमचे भरपूर कामं पेंडिंग बाकी आहे, शॉपिंग वगैरे सगळं सगळं बाकी आहे. तर आज आहे तुमच्यावर 25 तारीख. तर आज मी आणि आई निघालो शॉपिंगसाठी. तर आईला 2-3 ड्रेस घ्यायचे होते. तर आणि आई मला बोलले तुला पण घ्यायचं असेल तर घे, पण मला काही वाटत नाही एवढी गरज, कारण की मी आता जस्ट शॉपिंग केली मागच्या महिन्यात. तर मी आता नाही करणार, कारण की नेक्स्ट मंथला अजून आपल्याला कुठेतरी बाहेर फिरायला जायचंच आहे. तर मग मी तेव्हा शॉपिंग करणार, आता गरज नाही वाटत आहे. तर आम्ही पायीच रस्ता काढलेला, कारण की पप्पांना फोन केला, पप्पा बोलतात मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय. तर तोपर्यंत आम्ही मग पायी काढला रस्ता. आपल्या शॉपच्या जवळच 2-4 दुकानं आहेत, लेडीज वेअर वगैरे, ड्रेसेस, साडी वगैरे सगळं काही तिकडे मिळतं. तर मी आणि आई पहिले तिकडेच गेलो. तिथून पुढे गेल्यानंतर आम्हाला पप्पा भेटणारच होते, म्हणून तिथपर्यंत आम्ही तरी जर आवडलं तर तिथून घेणार होतो, जर नाही आवडलं तर अजून पुढे चालणार होतो. तर बघूया पुढे आवडतं का नाही आवडतं, बघूया आईला. त्याच्यानंतर माझं पुढच्या शॉपला जाऊया. तर आता निघालो आम्ही दोन्ही जण पायी. आम्ही आज खूप फिरणार आहेत. नाही तर हातच घालून घ्या, जाऊया. नाही ना, आता आपल्याला जर नाही म्हणजे मला चेंज करायचंय जरा. लागलं नको तर तुमचं नुकसान नको आणि माझं बी नको ना. कशी हायस्ट बाई घालायला चेंज होईल असं काही इश्यू नाहीये. चेंज होईल सगळं नवीन आहे म्हणून आपल्याला करून घ्या मग चेंज. एक घेऊन टाकू. मोठं नाही बोला, माईक नाही लावलाय. नंतर आम्ही गिऱ्हाईक लावलं आम्ही कसं 500 बरोबर आहे. माझी पण काही खरेदी नाही, 2 पीस मध्ये आहे ना. आता लास्ट किती साडेसातशे बोलली. नाही एवढे, तर माझी पण थोडी खरेदी नाही. 550 नाही एवढं नाही. बरोबर आहे. आता एवढी डायरेक्ट कमी आहे ना, मी मेहनत करून रेकॉर्ड करते, आवाज येत नाही. एवढं नाही होत. बरोबर आहे. तुम्ही आता एवढं नाही ना कमी होत, कारण 150 एवढे 200 रुपये कमी होत काय होणार असं आहे ना. बरोबर बोलले. 550 नाही एवढं नाही होत, कारण 2 पीस मध्ये तुम्हाला ड्रेस हवा असेल तर ड्रेस मध्ये पण तुम्हाला आहे. 2 पीस मध्ये 450 पासून स्टार्ट आहे. 450 पासून पण 450 500 पर्यंत आहे. कोण जिंकत? कितीला देणार लास्ट? आता मी बोलले ना. मग मी पण बोलली तुम्हाला 550. नाही मला परवडलं असतं मी नक्की दिलं असतं. असं बरोबर आहे. हो, असं शेवटी मला पण धंदा करायचा. 1 महिन्यात रिटर्न आले मी तुमच्या दुकानात. कधी यावं माझ्याकडे. हो, 1 महिना पण नाही झाला. बरोबर आहे. गेल्या 21 तारखेला आम्ही बाहेर जाणार होतो ना फिरायला, म्हणून आलतो तेव्हा पण ते घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. असं काय शेवटी मला पण परवडला पाहिजे ना, असं आहे ना शेवटी. माझा हात दुखायला लागला. सांगा का आता. मी पण बोलले, आता तुम्ही सांगा. किती बोलताय ते? 650. मी 550 बोलली. हो ना, बरोबर आहे. हो, माहिती आहे. आम्हाला पण तेवढे नाही मिळत, असं आहे ना. बरोबर आहे. अजून येईल परत. येईल आम्ही तुला गेल्या का नाही आज बोलतो, असं आहे ना. 570 नाही. किती घेणार? एवढं नाही ना कमी होतं. परवडलं असं मी नक्कीच तुम्हाला 550. तुम्ही 50 कमी करून टाका, ते 50 वाढून टाकते. आम्हाला परवडलं पाहिजे, असं आहे ना. 600ला देणार का मग? हा दे ना. 600ला त्यांनी मुद्दाम पहिले 700 सांगितले. नाही त्यांनी लिहून ठेवलं त्याच्यावर. माझ्या मनाने आमचं पण नवीन आहे म्हणून आम्हाला 600 मध्ये डन झालंय.
तर आईन त्यांनी खूप छान बार्गेनिंग करून एक ड्रेस इथे घेतला. आणि बार्गेनिंग करायची स्किल बहुतेक सगळ्याच लेडीजमध्ये असते. माझ्यात पण आहे, माझ्या मम्मीत पण आहे, आईंमध्ये पण आहे, म्हणजे सगळ्या लेडीजमध्ये असते. त्याच्यामुळे घरात कुठं का असं ना थोडाफार तरी फायदा होतो. तर आम्ही निघालो पाहिजे पुढच्या शॉपवर. पप्पा आमची वाट बघत होते पुढे, कारण की पप्पांना येताना आलं, इकडे ट्रॅफिक होती. म्हणून आम्ही पप्पांना सांगितलं तुम्ही तिकडेच थांबा, आम्ही येतो, कारण तुम्ही परत अडकणार मग आम्हाला उशीर होईल. एक धर याच्यामध्ये मी दाखवून देत आहे 1700-1800 वाला कुठला आहे तो. 1700-1800 दाखवून द्या. हा एक तर दाखवून द्या. हा आपल्याला पसंत आहे. याच्यात अजून कुठला आहे? हा राणी कलर कुठला? राणी कलर 2000 दिले नाही का राणी कलर? हा 1400. आणि हा बोला. इकडं या पिंकच्या खाली बघा तो रेड कलरचा. हा तो पण मागवायला 2000. असं का? पप्पा कधी असे ड्रेस घेत नाही आईसाठी, कारण की पप्पा बोलतात मला त्यातलं काही समजत नाही. तर पप्पांना आज रिक्वेस्ट करून सांगितलं की तुमच्या चॉईसचे एखादा ड्रेस आईला घ्या. तर पप्पांनी आज घेतलेला आहे, तर तो आईला आवडलेला आहे. तर आता सगळं शॉपिंग वगैरे झालं आणि आम्ही घरी पोहोचलो. तर खूप थकून गेलो होतो. सकाळचे आम्ही 11 वाजेचे निघालो होतो. तर घरी पोचत आम्हाला पूर्ण 3 वाजले होते. पूर्ण थकून गेलो होतो, पण काय करणार, कारण की आता शेवटचे दिवस आहेत, धावपळ खूप चालू आहे. तर आता ऑप्शन पण नाही आणि टाइम पण नाही. आता नाही केलं तर मग शेवटच्या दिवशी खूप धावपळ होणार होती. म्हणून आम्ही आता एक एक गोष्टी करायला घेतलेल्या आहेत आणि पूर्ण होतील त्या दिवसापर्यंत बहुतेक अशी आशा ठेवतो. फ्रेंड्स, तर आता जस्ट पोचतोय घरी आणि 3 वाजलेत. थकल्यासारखं वाटतंय.